कॉलेजला सुट्ट्या लागल्यावर कोकणात मी मामाच्या गावी गेलो होतो. पण मामीच्या नात्यात एक लग्न होते मुंबईला. त्यामुळे मामा मामी व माझी मामे भावंडे मुंबईस गेली होती 15 दिवस. त्यामुळे मी आजी सोबत गावी राहणार होतो. तशी आजी फार म्हातारी नव्हती, पण तिची औषधे वगैरे जरा वाढली होती. म्हणून मामा म्हणाले की रमेश जर राहिला तर बरे होईल. आम्ही लग्न उरकून येतोच. गावाला राहायचे म्हटल्यावर मीही तयार झालो. उन्हाळ्यात मुंबईपेक्षा गावीत छान वाटत असे. मी बहुतेक दर उन्हाळ्यात जात असे. मात्र गेली 3-1 वर्षे मात्र 12वी कॉलेज वगैरेमुळे खंड पडला होता. ठरल्या दिवशी मुंबईहून निघून मी गावाला पोहोचलो. बस लेट झाल्याने मात्र मामा वगैरेची चुकामुक झाली. त्यांची गाडी आमच्या गाडीला वाटेत क्रॉस झाली असावी. मी बस स्टॉप जवळ उतरलो. बसने गावी यायचा हा पहिलाच प्रसंग होता. कोकण रेल्वे सुरू झाल्याने मी ट्रेनने यायचो, पण तिकीट भेटल्यामुळे मी बसने आलो. ऑटो केली व घरी आलो. दारात आजी माझी वाट बघत उभं होती. अरे ये करत माझे स्वागत झाले. मी बॅग ठेवत खुर्चीत बसलो. अगं कांता, अगं रमेश, सामान वर माडीवर नेऊन ठेव, आजी म्हणाली. लगबगीन कांता आली व माझ सामान घेऊन गेली. कांता मामींच्या गावची मुलगी. फारच लहान असताना आईवडील गेले व अनाथ झाली. मामी पण मनाच्या मोठ्या, त्यांनी तिला आधार दिला व घरी आणली. तिला घरातल्या सारखी वागवली. ती सारे घर का करत असे, पण नाते नोकराचे नव्हते. भयंकर बडबडी मला पाहात आजीला म्हणू लागले, आजी हा रमेश भाऊ ना. केवढा मोठा झाला. किती दिवसांनी आलास रे. आता आहेस ना सुट्टीभर. मी उठलो, बॅगेतून टॉवेल वगैरे घेऊन परसातल्या म्हणीत गेलो. स्नान सुरू झाले. मध्येच मला बाहेर पावलांचा आवाज वाटला. गावात बाहेर शांतता असल्याने तो फारच जवळून आल्यासारखा वाटला. मी खिडकीला असलेली नारळाची पानांची जाळी दूर केली. बाहेर कांता कळशांमध्ये पाणी भरत होती. मी जरा थांबून पाहू लागलो. ती गाणे गुणगुणत होती. ह्या कांताला मी लहान असतानापासून पाहत होतो, पण गेल्या 3-4 वर्षांमध्ये आल्याने मला जरा ती वेगळी वाटत होती. तीही आता यौवनात आली होती. अंगाने भरली होती. तारुण्यसुलभ नखरे करत ती आपले काम करत होती. मला आमच्या कॉलेजातल्या त्या शहरी पोरी आठवल्या. त्यांच्या पुढेही अगदी बावळट वाटत होती. पण मला उगाचच तिचे ते गावठी सौंदर्य मनास भावून गेले. तिच्याकडे बघत राहावंसं वाटलं. अचानक तिने पाय झटकला. तिच्या पायाला मुंग्या चावल्या असाव्यात. ती झटकू लागली. खाली वाकून पाय खाजवू लागली. तिची साडी थोडी वर झाली. तिच्या गोया पोट्या दिसल्या. मला उगाचच कस्से वाटले. तेवढ्यात कांता हाणीकडे बघू लागली. मी झटकन बाजूला झालो. तिरके पाहत मी तिच्या हालचाली निरखू लागलो. ती घागरी घेऊन घराकडे चालू लागली. मीही आंघोळ उरकू लागलो. आंघोळ करून मी घरात आलो. थोडा वेळ इकडे तिकडे केल्यावर कांता जेवायला बोलावायला आली. गर्म गर्म आमटी, भात, भाकरी, पिठली खात जेवण कधी झाले ते कळलेच नाही. मध्येच कांता वाढायला यायची तेव्हा हळूच स्मित केल्यासारखे करायची. एकदा गंमतच झाली. ती भात वाढताना तिच्या हातून पातेले सटकले. ते सावरायला गेली तर पटकन तिचा पद पडला. मला तिची भरलेली छाती व घळ दिसली. कांता लाजत पदर सावरून माझ्याकडे पाहत फिरली. नशीब नानीकडे तिची पाठ होती. नाही तर माझी धडगत नव्हती. मला वाटले कांता पटली आपल्याला आता.
संध्याकाळी मी शांतपणे चहाचा कप तिच्या हातून घेतला व बाजूला मेजावर ठेवला व मग पटकन तिला कळायच्या आत तिचा हात धरून माझ्याकडे ओढली. ती माझ्या मिठीतच जवळपास कोसळली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ती माझ्या मिठीत विरघळत गेली. ती उसासे टाकू लागली. मी तिच्या कानात कुजबुजलो, आजी कुठे आहे? ती हळूच म्हणाली, आज मंगळवार आहे. आजी देवीच्या देवळात 2-1 तास पूजा करायला जाते. मी तिला मिठीत अजून पकडून ठेवलं होते. एकमेकांच्या हातांनी आम्ही एकदुसऱ्याला अनुभवत होतो. आम्ही कधीच एकरूप झाली होती. माझे हात तिच्यावर पासून खाली तिच्या छकुलीपर्यंत पोहोचले कळच नाही. तिच्या छोटेखानी शरीरातून ते आव्हानात्मकतेने पुढे येत होते. माझ्यावर परिणाम होऊ लागला आणि सोन्यावर पण परिणाम होऊ लागला. ती त्याला पकडायचा प्रयत्न करू लागली तसा माझ्या अंगात वीज कडकली. मला सहन होत नव्हते. आजी यायच्या अगोदर आम्ही लगेच काम पूर्ण केले. तीही माझ्या केसांतून हात फिरवत एखाद्या प्रेमिकेसारखी जवळ घेत होती. ती मला तिचे शरीर नाही तर जणू स्वतःलाच अर्पण केले होते. खाली दाराला कडी असल्याने कोणीही नकळत आत येण्याची शक्यता नव्हती. तो दिवस नंतर मी आराम करण्यात घालवला. संध्याकाळी कविता ताई पुण्याहून आली. ती मामांची मोठी मुलगी. मी ताई म्हणायचो पण माझ्याहून एखाद वर्षच मोठी असेल. तिला कॉलेजला 3-4 दिवस सुट्टी असल्याने ती गावी आली होती. तिला बघून कांताच्या कपाळावर आठ्या पडलेल्या मी पाहिल्या. कविता ताईला पाहून कांताच्या कपाळावर आठ्या पडलेल्या मी पाहिल्या. कविताने ही दारात पाऊल टाकतानाच कांताला पाहून जरा वेगळाच चेहरा केलेला माझ्या नजरेतून सुटला नव्हता. पण मला त्याचे कारण लगेच कळू शकणार नव्हते. दोघी जणी अशा का वागल्या ते मला माहीत नव्हते. पण मला ते शोधून काढणे जरुरीचे वाटले. मी जपून पावले टाकण्याचे ठरवले. कविता आल्यावर चहा वगैरे घेऊन ती फ्रेश व्हायला माडीवर गेली. तिची वेगळी खोली होती. खरे तर ती पुण्याला गेल्यापासून ती खोली फारशी कोणी वापरत नसे. कांताला 8-15 दिवसातून ती साफ करून नीट करून ठेवण्याचे काम तेवढे होते. गेल्या काही दिवसात ही माहिती मला मिळाली होती. तिची ही खोली मी झोपत असलेल्या खोलीला लागूनच असल्याने कांता साफ करायच्या निमित्ताने येऊन जायची व आमच्या नेत्रपल्लव्या व लटकी पकडापकडी चालत असे. ती वर गेल्यावर राणीचा कानोसा घेत फुसफुसणाऱ्या कांताने आली मेली चोंबडी असे मला ऐकवले. म्हणाली, अरे रमेश, घरातील कोणीही मला हिणकस वागवत नाहीत रे. पण हिलाच गेल्या 1.5 वर्षात काय झाले आहे देवास ठाऊक. मला सत्र जणू माझी जागा दाखवत असते. मी काय वाईट वागते रे? मी कधी माझी पातळी सोडते का? फक्त तू सोडून. हे वाक्य तिने असे काही म्हटले की मी विरघळूनच गेलो. मी हसून म्हटले, तूच अवखळपणाने काहीतरी बोलली असशील व तिला ते लागले असेल. ते म्हणाली, नाही रे ताई, पुण्याला गेल्यावर प्रत्येक सुट्टीत परत येत असे. मी मन लावून तिची खोली, सामान नीट लावत असे. तिचे ही कांता हे कुठे ते कुठे असे चालत असे. एकदा ती आंघोळीला गेलेली असताना मी तिची खोली लावत होते. तिची बॅग उचलून ठेवताना तिची एक फाईल का काय ती पडली. तरी वर मी लगेच सारे कागद आत नीट ठेवले व बॅगेत टाकत होते ब्र. तेवढ्यात ताई केस पुसत आली व कागद पाहून माझ्यावर जोरात तीच उखडली. कांताचा आवाज आताही रडवेला झाला होता. तेव्हापासून ती माझ्यावर कायम डाफरते, कांता म्हणाली. कांताने ते कागद वाचले नसल्याने तिला काहीच माहीत नाही हे त्या साध्या मुलीच्या बोलण्यावरून मला लगेच जाणवले. पण त्या कागदांमध्ये कविताचे काहीतरी दडलेले होते हे नक्कीच.
नाहीतर जवळपास लहानपणापासून एकत्र राहिल्यावर तिला कांतावर बिथरण्याचे काहीच कारण नव्हते. अर्थात कांताला काहीच न कळूनही तिच्या हातात कागद हाच तिचा गुन्हा ठरला होता. आजी ही बैठकीत येत म्हणाली, "काते आता जरा जपून हो, नाहीतर आग लागायला वेळ लागणार नाही." माझ्याकडे पाहत मान डोलवत म्हणाली, "कविता अगदी संधीत शोधत असते हिला बोल लावायची. अरे माणूस म्हटले की जरा इकडे तिकडे होणारच, पण तिला कोण सांगणार? त्यातून आता कालेजात जाते. मी काय बाबा आजीबाई पडले मला काय त्याचे. चालू दे. बापाची लाडकी लेक. आत्ता नाही हक्क चालवणार तर काय लग्नानंतर?" आजीचे बोलणे संपते तोच कविता खाली येत म्हणाली, "आजी कोणचे लग्न ग? कांताचे का? आता करायलाच हवे नाही." शेवटचे वाक्य. कांताकडे पाहत तीही गुस्स्यात फुरगटून आत चालली गेली. मला लक्षात आले आता एकूण कांता बरोबर वेळ मिळणे मुश्किलच आहे. ही बया म्हणजे पोलिसच वाटत होती. मामा मामी नसल्याने तर तिचे अधिकच फावल्यासारखे वाटत होते. ठेविले अनंते तैसेची रहावे असा विचार करत मी टीव्ही लावून पाहत बसलो. जेवणे झाली. मग थोड्या गप्पा झाल्या व मग मी वर जाऊन झोपलो. रात्री पाणी पिऊन लघवी करून आलो तेव्हा कविताच्या खोलीतून थोडा घोरण्याचा आवाज आला. बाकी सारे कसे शांत होते. मी परत झोपलो. 2-3 दिवस असेच गेले. आता मात्र मला गावी राहायचा कंटाळा आला. माझे खेळणे मला कांताबरोबर खेळायला मिळत नव्हते. कांताही तळमळत असावी. त्यातून ताई घरी. कांताही जरा समुसळेपणाने काम करत होती. मामी असती तर नक्कीच काहीतरी वातावरण निवळले असते. आजीला कविता गुंडाळून ठेवत असे. 1-2 वेळा मी जरा जिन्यात कांताला धरायचा प्रयत्न केला. तशी ती पटकन सोडवून घेत म्हणाली, "अरे तिने जर हे पाहिले तर तुला काही नाही रे. बोलणी खाऊन सुटशील, माझे काय." तेही खरेच होते म्हणा. ती बिचारी लटकली असती. एक दिवस कविता संध्याकाळी चहा पिऊन झाल्यावर म्हणाली, "भाई अरे आज मी माझ्या मैत्रिणीकडे रात्री पिक्चर बघायला जाणार आहे. तू येशील का?" तिच्या भावाने CD आणल्या आहेत. आता गावातही कोणाकोणाकडे प्लेयर्स आले होते. नवीन वारे वाहत होते, पण जरा सावकाश. गाव पण टिकवत बदल घडत होते. तिने सांगितलेला पिक्चर मी आधीच बघितला होता. वर तिची जाण्याची संधी कोण सोडणार? मी, बेकार पिक्चर आहे, पैसे दिलेस तरी परत पाहणार नाही म्हणत कविताला टरकवले. ती म्हणाली ठीक आहे. संध्याकाळी जेवणे झाल्यावर कविता मैत्रिणीकडे गेली. मी वर जाऊन पडलो. माझा लगेच वर जाण्याचा इशारा कांताला समजला असेल ना. असा कयास बांधत माझा डोळा लागला. मला जाग आली ती माझ्या छातीवर काहीतरी जड वाटल्याने बरोबर होते. ती कांताच होती. ती मुसमुसून रडत होती. मी तिच्या केसांतून हात फिरवताच ती वळली व माझ्या गळ्यावर डोके टेकून रडू लागली. मी तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिलो. तिचा आवेग ओसरल्यावर तिने डोके उचलले व मला मिठीत घेतले. त्यातील आवेग, प्रणय, दुराव्याने आलेली तळमळ सारे मला एका क्षणात जाणवले व मीही तिला मिठीत घेत आवरू लागलो. थोड्या वेळाने दार वाजल्याचा आवाज आला. मग कविताचा व कांताचा बोलण्याचा आवाज आला. तिची पावले माडी चढू लागलेली ऐकू आली. मी डोक्यावर पांघरून घेऊन फक्त थोडेसे दिसेल अशी फट करून झोपलो. कविताची पावलं माझ्या खोलीच्या बाहेर थबकली. ती सावकाश आत आली. तिने दिवा लावून पाहिले. मी काहीही हालचाल केली नाही.
तिने परत दिवा मालवला व गाणे गुणगुणत ती फ्रेश होऊन तिच्या खोलीत गेली. तिच्या खोलीतलाही दिवा बंद झालेला मला कळला. मी तसाच पडून होतो. ती माझ्या खोलीत का आली ते मला कळले नाही. तिचे वागणे जरा रहस्यमय वाटले. त्याच विचारात मला झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता. कविताच वर उठवायला आली होती. रात्री जागत होतास काय रे करत तिने माझे पांघरून खेचले व मला उठवले. एवढा वेळ झोपतोस? जागरण करतोस काय? विचारत ती खाली गेली. खरंच कांता म्हणाली तशी कविता ताई खडूस वागत होती. तो दिवस, त्यानंतरचाही दिवस असाच बेकार गेला. मामा मामीही नेमके 4-5 दिवस उशिरा येणार असा फोन येऊन गेला. एकूण सुट्टी पूर्ण होऊनच मी मुंबईला जाणार असा रंग दिसू लागला. एक दिवस आजी म्हणाली, अरे शनिवारी गावात जत्रा भरणार आहे. तू जाशील का? मी म्हटले घरात बसून नाहीतरी कंटाळाच येतो आहे. कविताचे पहारे चालू असल्याने कांता हाताशी आहे पण दूर भासते अशा अवस्थेत होती. मी म्हटले, हो जाईन. आजी हळूच म्हणाली, सोबत कांतालाही ने. कविताला कळू देऊ नकोस. ती तिला काहीही करू देणार नाही. मी मान डोलावली. संध्याकाळी कविता कुठेतरी बाहेर गेली होती. मी व कांता तयारी करून बाहेर पडलो. मी नानीला म्हटले, आम्ही जत्रेतून येताना उशीर झाला तर जेवूनच येऊ. आजी म्हणाली चालेल. पण सांभाळून जा व नीट परत्या. मी हो म्हटले व मी व कांता बाहेर पडलो. जत्रेत फिरत असताना हळूहळू अंधार पडू लागला. कांता व मी एकमेकाच्या अंगचटीस जमेल तेव्हा जात होतो. जायंट व्हील दिसले, आम्ही त्यात बसलो. ते वर गेल्यावर कांता घाबरली व मला बिलगली. तिने हात घालत माझ्या बरोबर खेळ लागली. ब्र झालं. प्रत्येक बकेटमध्ये दोघांनाच जागा होती. नाहीतर कोणीतरी आला असता. कविता ताईसारखा कबाबमध्ये हड्डी. जत्रा पाहून झाल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. मला ड्रिंक्सचा मूड आला. मी व कांता फॅमिली रूममध्ये गेलो. माझे पिऊन झाले. मी काही झिंगेपर्यंत पीत राही. जस्ट माझे पाय उचलू लागलेले कळले की मी थांबतो. मग आम्ही जेवलो व परत आलो. रस्ता जरा अंधारा होता पण भीती नव्हती. परत येताना गार वारा होता. मद्य, मादी यांचा माझ्यावर परिणाम होत होता. मी व कांता वाहनांचे उजेडाचे कवडसे चुकवत, एकमेकांना खेळवत घरी परतत होतो. मी तिच्या कंबरेत हात घालत तिला जवळ घेत होतो. आमचे रात्रीचे वातावरण तयार होत होते. तीही मला योग्य तो प्रतिसाद देत होती. आम्ही किल्ली नेली होतीच. त्याने दार उघडून आत गेलो. कांता खालचे आवरले आहे ना हे पाहू लागली. मी माडीवर गेलो व माझ्या बिछाण्यावर पडलो. कांता आज येऊ शकेल का हा विचार करत मी पडलो होतो. डोक्यात एक प्रकारची मस्त झिंग आली होती. माझा डोळा लागला असावा. मला जाग आली ती तिच्या माझ्या शेजारी येण्याने. मी तिच्यावर हात टाकला. खोलीत अंधारच होता. पण त्याची काही गरज नव्हती. त्याच वेळी मला आवाज आला, जरा दिवा लाव वर. दिवा लागला व मी अवाक झालो. आय हॅड अ शॉक ऑफ माय लाईफ. दिवा लागल्याबरोबर जे काही चित्रा डोळ्यासमोर आले ते पाहून मी अवाक झालो होतो. डोळ्यावर विश्वासच बसणार नाही असेच ते होते. मी स्वप्नातही त्याची कल्पना करू शकणार नव्हतो. मी स्वतःला चिमटा काढून बघितले. पण ते खरे होते. त्या गोष्टीचा माझ्यावर परिणाम झाला होता. माझ्या जागी तुम्ही असतात तरी तुमचेही हेच झाले असते. जी गोष्ट घडणार नाही हे माहीत असते,
आणि ती घडले आहे हे सत्य तुम्हाला कळते व ती घडायला तुम्हीच कारणीभूत होता, तेव्हा अजून काय होणार? दिवा लागल्यावर मी पाहिले कांता पलंगा शेजारी उभी होती. तिची मान लाजेने खाली होती. आणि माझ्या शेजारी कविता ताई होती. कविताने व्यवस्थित डाव टाकला होता व मी व कांता त्यात फसलो होतो. मला तुम्हा दोघांच्यात काहीतरी चालते आहे अशी मनोमन खात्री झाली होती. ही कांता बघ कशी तुझी खातिरदारी करत होती, बायको असल्यासारखी. मला एकदा तू कांताला जिन्यात धरलेले निसटते दिसले होते. मी ह्याचा छडा लावायचे ठरवले. मी मैत्रिणीकडे पिक्चरला जाते असे खोटेच सांगितले. मी मैत्रिणीकडे गेले पण गप्पा करायला. रात्री जवळजवळ 10:30 वाजता मी परत आले. माझ्याकडे किल्ली होती पण मी आले ती घराच्या मागून. माझ्या खोलीला मागच्या बाजूने एक जिना आहे. तिथला दरवाजा सहसा बंदच असतो. मी जाताना त्याची कडी काढून गेले होते. मी खाली उभं राहून कानोसा घेतला. आजीचा घोरण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. मी मांजराच्या पावलांनी जिन्याने वर आले व सावकाश माझ्या खोलीत आले. मी परत कानोसा घेतला. तुझ्या खोलीतून आधी खिदळल्याचे आवाज व मग हुंकार येत होते. मी सावकाशपणे माझ्या खोलीत खाली बसले. मग तशीच सरकत सरकत खोलीतून बाहेर आले. कविता सांगत होती. मी व कांता ऐकत होतो. आम्ही तिच्या ट्रॅपमध्ये कसे अजाणतेपणी फस्त जात होतो ते ती आम्हाला एखाद्या व्हिलनप्रमाणे सांगत होती. कविता पुढे सांगू लागली. मी बसून सरकत जिन्याकडून येणाऱ्या प्सेजमध्ये आले. तिथून मला माझी खोली जवळ होती व तुझ्या खोलीत काय चालले आहे तेही दिसू शकत होते. मी बघितले तेव्हा तुझ्या खोलीत बारीक उजेड होता, मात्र आत काय चालले आहे ते दिसत होते. कविता माझ्या व कांताचे वर्णन करून सांगू लागली. कांताची मान खाली होती व ती पार हबकून गेलेली मला कळली होती. मीही टेशनमध्ये आलो होतो. एकूण माझी मामे बहीण बरीच पोहोचलेली वाटत होती. पण सध्या विचार करायलाही सुधरत नव्हते असे. एकूण अशी सिच्युएशन होती. ज्या आरामात तुम्ही खेळत होतात व एकमेकांना तयार करत होतात त्यावरून माझ्या मनात ठाम विचार आला की तुम्ही हा खेळ बऱ्याच वेळा खेळला असाल. दुसऱ्या दिवशी तू मळ्यात गेल्याचे निमित्त साधून मी कांताला माझ्या खोलीत वर बोलावून घेतले. मग मी तिला स्पष्ट सांगितले की तुझे व रमेशचे जे काही चालले आहे ते सर्व मी बघितले आहे. पण ती मानेना. माझा प्लॅन बरोबर जुळत जात होता. मला तू ह्या कामी मदत केली पाहिजेस. जर तू नाही म्हणालीस तर मी तुमचे भांडे फोडे. हो नाही करत अखेर रडकुंडीला येत कांता हो म्हणाली. पण मला संधी मिळत नव्हती. अखेर आज तुम्ही दोघे जत्रेत गेल्याचे कळले व दोघी बाहेरच जेवून येणार असे राणी म्हणाली. मग मी डाव टाकला. तुम्ही आलात तेव्हा मी बाहेर गेले होते. तू वर जाशील व लगेच झोपशील हा माझा अंदाज बरोबर ठरला. मी आल्यावर कांताला सांगितले की तिने आज तुझ्या खोलीत प्रवेश करायचा व तुझ्याशी खेळायला सुरुवात करायची. मीही लपून तुझ्या खोलीत शिरले. खोलीत अंधार होता. मला तू ड्रिंक्स घेतल्याचा वास आला. चला माझे काम आणखी सोपे झाले. कांता खेळता खेळता मी हळूच बाजूला सरकवले व तिची जागा मी घेतली. मग मी कांताला दिवा लाव असे म्हणाले व तू गारद झालास. एवढे सांगून कविता थांबली. तिच्या चेहऱ्याचा रंग काही बगळाच झाला होता. मला म्हणाली माझ्या घरात येऊन. तू आणि कांता. हे जर मी आईबाबांना सांगितले तर काय होईल? कांता हे ऐकून रडायलाच लागली. कारण तिला माहीत होते कदाचित तिला घरातून काढले जाईल. कविता म्हणाली मी गप्प बसेन पण त्याचे किंमत मोजावी लागेल. मी म्हणालो काय?
मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल तिने काय मागतिले असणार. पुढले 3-4 दिवस असेच गेले. जेवण वगैरे होऊन कांता आवरेपर्यंत व आजी झोपेपर्यंतही कवितला दम निघत नसे. त्या दिवशीचा हा घोटाळा झाल्यावर कांता दुसऱ्या रात्रीवर आलीच नाही, तेव्हा कविता खाली जाऊन तिला बोलावून घेऊन आली. मामांची मुलगी अशी निघेल ह्याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. मात्र तिने कोठे व काय कामक्रीडा केल्या ह्याचा ती पत्ता लागू देत नसे. एक दिवस तर दार किलकिले ठेवून कविताने मला व स्वतः काम सुरू केले. कविताचे रहस्य शोधायचा प्रयत्न करायच मी व कांताने ठरवला. कारण आमची चावी तिच्या हातात होती. पण तिच्यावर कंट्रोल राहील असे माझ्या व कांताच्या हातात काहीच नव्हते. माझेही मुंबईला परतायचे दिवस जवळ येत होते. मी लगेच हालचाल करायचे ठरवले. कांताला मी हाताशी धरले. तीही लगेच तयार झाली. दुसऱ्याच दिवशी कविता आंघोळीला गेली असता कांताच्या मदतीने तिची बॅग उघडली. माझ्या अंदाजाला अनुसरूनच तळ्याला एक खाकी रंगाचा मोठा लखोटा होता. आत काय आहे हे पाहता मी तो तेथून पळवला, बॅग जागेवर ठेवली व लखोटा माझ्या बॅगेत नेऊन ठेवला. संध्याकाळी कविता बाहेर गेलेली पाहून मी कांताला आजीच्या नकळत वर बोलावले व तो लखोटा उघडला. आमचा अंदाज बरोबर होता. त्यातच कविताची गुपित होती. त्यात तिचे काही धक्कादायक फोटो होते. त्यात कविताचे बरेच फोटो होते. कविताची ती चित्र पाहून कांता अवाक झाली. त्यात कविताची काही पत्रही होती. त्या मुलाचे नाव सुनील कुमार होते. कविताने त्याला हिंदीतून पत्र लिहिले होते. आज रात्री ह्या फोटोचे प्रयत्न करून कविताचे तोंड बंद करण्याचे मी व कांताने ठरवले. रात्र झाली. नेहमीप्रमाणे नानी झोपल्यावर कांता आली. तोवर कविता वर आलेलीच होती. नेहमीप्रमाणे तिने अधिकार गाजवायचा प्रयत्न केला. मी अजिबात तिच्या म्हणण्याला भीक घातली नाही. तिने कांतालाही धमकावायचा प्रयोग केला पण तीही भिली नाही. ती चिडली व म्हणाली, ठीक आहे. खाली जाऊन आजीलाच उठवून सांगते तुम्ही काय दिवे लावलेत ते. मी म्हटले मी तर फक्त मेणबत्तीच लावली आहे, तू तर सुनील बरोबर कंदीलच लावलास की. ही मात्र लगेच लागू पडली. कविता एकदम नर्म पडली. दारापासून परत आली व बिछाण्यावर बसली. म्हणाली तुला कळले आहे ना, मग प्लीज गप्प बस. मी म्हटले माझ्या 2 अटी आहेत. एक म्हणजे मी मुंबईला गेल्यावर तू कांताला त्रास द्यायचा नाहीस, माझे व तिचे संबंध जुळले आहेत हेही बोलायचे नाहीस. दुसरे म्हणजे आज तू मला व कांताला तयार करायचेस. आता बाजी फिरली होती व त्यामुळे ह्या गोष्टीला तयार झाली. मी आता कठोर वागायचे ठरवले. मुंबईला परत आलो. मनात तरीही कविता काय वडवडेल व माझा घात तर करणार नाही ना अशी धाकधूक होती. पण बरेच दिवस झाले तशी काहीही बातमी घरात आली नाही. मध्यंतरी एकदा कविता पळून जाऊन लग्न केले आहे असेही कळले. त्यामुळे लग्नाचे आमंत्रण, गावी जाणे वगैरे प्रकार नव्हताच. कविताने त्याच सुनील कुमार बरोबर लग्न केल्याचे कळले. ती त्याच्यापासून प्रेग्नंट झाल्याने तिने हा निर्णय घेतला असे पुढे कळले. मग काही महिन्यांनी माझ्यावर जणू बॉम्ब पडला. कांताचे लग्न एका गरीब मुलाबरोबर ठरले होते. लग्नाचा सारा खर्च मामीच करणार होते. कांताला म्हटले तर होतेच कोण म्हणा. पण माझ्या मनात काहूर उठले. कांतावर माझे प्रेम बसले असल्याची मला जाणीव झाली. मीच तिला टोपी घातली असेच मला वाटू लागले. कारण मला आपले शरीर देताना तिने काहीही आडपडदा ठेवला नव्हता. आपला प्रेमिकच आपल्याशी संभोग करत आहे अशाच भावनेने ती मला जवळ घेत असे.
पण आता काय उपयोग होता. मी उदासवाणा झालो. कांताचे मूक रुदन सुरू आहे असे मला वाटू लागले. ती आपल्या भावना मला कळवू शकत नव्हती. मीही तिला काहीही करू शकत नव्हतो. असेच जवळपास 1 वर्ष गेले. मी सुट्टीत मामाकडे गेलो होतो. घरी फक्त मामा मामी व आजी होती. कविताने तर घराशी संबंधच तोडले होते. कांताही नव्हती. मनात एक हुरहुर लागून राहिली होती. माझे कोणीतरी घरात नाही अशीच भावना मनात होती. दिवस अगदी कंटाळवाणा गेला. संध्याकाळी मांच्या सांगण्यावरून तळ्यात पंप लावायला म्हणून गेलो. पण 2 वर्षांखाली जात होतो तसले कुठलेही विचार मनात नव्हते. यंत्रवत पंपाच्या खोलीचे कुलूप उघडले, पाईपमध्ये पाने भरले व पंप सुरू केला. जरा बाहेर फेर फटका मारावा म्हणून मागे वळलो व चकित झालो. कांता उभी होती. मग तिला म्हटले, चल कांता घरी जाऊ. आम्ही घरी गेलो. मला व कांताला पाहून मामा मामी चकित झाले. मी फारसे आढे वेढेन घेता मामाला सारे काही सांगून टाकले. कांताचे वैवाहिक जीवन कसे उद्ध्वस्त आहे हेही मोघम शब्दात मला सांगितले. मी कांताला घेऊन आत गेली होती. तीही आमचे बोलणे संपल्याचा कानोसा घेत बाहेर आली. बायकांच्या गोष्टी झाल्या होत्या. मामाने माझा विचार जाणला. मी काही बोलायच्या आत आजीच पुढे झाली व म्हणाली, मला 2 वर्षाखाली रमेश आला होता तेव्हाच शंका आली होती की हे दोघं जवळ येत आहेत. पण रमेश काहीच न बोलता मुंबईला निघून गेल्याने मी काहीच बोलले नाही. मी व कांतान बोलता उभे होतो. मामा विचारत पडला. 2-3 मिनिटांनी माझ्याकडे बघत म्हणाला, तुझा निर्णय पक्का आहे ना? मी हो म्हटले. मामाने लगेच घरी आईला फोन लावला. बाबा नसल्याने अशा गोष्टीत आईला चर्चेत सामावणे गरजेचे होते. मामा वडिलकीच्या रात्याने त्याच्या ताईशी बोलला. फोन खाली ठेवत म्हणाला, ताईला कांता सून म्हणून पसंत आहे. ताई तर इतकेही म्हणाली की कांताचे आई बाबा नसले तरी आचारविचार तर आपल्या घरचेच आहेत, मला चालेल. माझ्या व कांताच्या चेहऱ्यावर हसू फुटले. कांताने पटकन वाकून मामामामी नानीला नमस्कार केला. मामाने कांताच्या घटस्फोटाची सारी कागद तयार करून घेतली. तिच्या नव्याने फारसे आढेवेढेन घेता सही केली. ओळखीचा वकील असल्याने कोर्टातून लवकरच कांताची सुटका झाली. आमचा लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्न मामाकडे गावीच लागले. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत मज्जा करा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा.